काय चांगला असावा घोडीमध्ये, बावरा हा सेंटर पॉईंटला असावा. ह्या माझ्या घोडीचं नाव आहे गौतमी. ही बैलगाड्या शर्यतीची घोडी आहे आणि खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव संतोष शांताराम बेंडुरे. आम्ही जेव्हा दहावीला पण नाही, जेव्हा मी 7वीला होतो ना, तेव्हापासून आमच्या स्वतःच्या घरामध्ये बैलगाडीचे बैल आहेत आणि गाडा आहे, बैलगाडा आहे. आमच्या वडिलांचं नावाने आहे. वडिलांचं नाव आहे श्री शांताराम तानू बेंडुरे, सरपंच टेकवडी. आता तुम्हाला मी सांगणार आहे घोडीबद्दलची माहिती. घोडी कशासाठी घेतात? शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे ना, घोडीमध्ये अनेक आहेत. जसं मारवाड आहे, सिंधी घोडी आहे आणि ही आपल्याकडची गावठी आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, घोडी घेताना हा जो बहुरा असतो ना, हा बहुरा हा एकदम घोडीच्या डोळ्याच्या वरती मधोमध असावा. नाहीतर जर हा भवरा क्रॉस असेल तर याच्यातून पाणी डाळतं, आसू डाळ बोलतो याला, याच्यातून पाणी येतं घोडीच्या, तर ते चांगलं नसतं. त्याच्यानंतर दुसरा गुण असा आहे, घोडीच्या अंगी 72 खोडी असतात. त्यापैकी मी तुम्हाला चांगल्या प्रकारचं काय असतं ना ते सांगतो. काय चांगलं असावं घोडीमध्ये, बावरा हा सेंटर पॉईंटला असावा. कानाच्या पाठीमागे हे बघा, कानाच्या पाठीमागे हे 2 भवरे आहेत. हा एक आहे आणि हा दुसरा आहे. हा एकाच सेंटरला असावा. हा जर तुमचा पाठी पुढे जर असा क्रॉस असला तरीसुद्धा तो अवगुणमध्ये, दुर्गुणमध्ये असा मोजला जातो. तिसरा आहे, याला देवगुण बोलतात. देवगण आहे हा, देवमन बोलतात. हा बघा, हा सरळ आहे. देवमन एक छोटा असतो आणि एक मोठा असतो, सरड्या देवमन असतो. हिचा सरड्या आहे. छोटा असला तरी चालतो पण देवमन हा असावा. इथं एक कंठ आहे आतमध्ये, हा कंठ एक असावा याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही घोडीची जी केस आहे, माझ्या घोडीची तुम्हाला डाव्या साईडने दिसतील, पण शक्यतो उजवी साईड करून असलेली अजून चांगलं असतंय. आपल्या घोडीची दोन्ही साईडनी आहे. बघा, इकडून बघा तुम्ही, इथं कापलेली आहेत आता मी, पण इकडे उजव्या साईडला आहेत आणि इकडे डाव्या साईडला आहेत. बरोबर. बावरा झाला, कानाच्या पाठीमागे 2 भवरे झाले, कंठ झाला आणि देवमन झाला. माझ्या घोडीमध्ये अजून एक चांगलं आहे. हे बघा, तुम्हाला आहे ना, एकदम ह्या घोडीमध्ये ना अशी रेष दिसते का तुम्हाला? हे बघा, इथून तर खालीपर्यंत, ही खालीपर्यंत बघा, शेपटापर्यंत गेली असेल. याला गंगापाट बोलतात. गंगापाट शक्यतो कुणाच्या घोडीमध्ये भेटणार नाही. हा गंगापाट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अवगुण काय नसावा, ही जी पायाच्या खालची केस आहेत ना, ही केस उलटी नसावा कधी पण. आणि घोडीला जर अशी फिरवली ना तर केस सरळ असायला पाहिजे. जर तुम्ही अशी फिरवला हात आणि तुम्हाला ती केस उलटी जर लागली ना तर ती घोडी कधीच नाही घ्यायची. बघा, त्याच्यानंतर घोडीचं जे बोंबा असतं ना, हे पूर्णपणे व्हाईट असायला पाहिजे किंवा काळा असायला पाहिजे. आपल्या घोडीचं पूर्ण काळं आहे. अर्ध व्हाईट आणि अर्ध काळं अशी घोडी नसायला पाहिजे. हे खालची केस आहे, ही उलटी नसायला पाहिजे. बघा, आपल्या घोडीचं सगळं हे लागलेलं आहे तिला, पण हे पूर्णपणे हे खाली आहेत. ही घोडी आल्यापासून मी ह्या घोडीचा व्यवहार फक्त फोनवरती केलेला आहे. माझा एक गाडी मालक आहे, मित्र आहे, त्यांनी सांगितलं चुकीची वस्तू देणार नाही. ही घोडी आल्यापासून माझ्या घरामध्ये भरभराट झालेला आहे. तुमच्याकडे घोडी किती वर्ष झाली आता कमीत कमी 5 वर्ष झालं मी घोडी घेऊन. वय काय असेल? वय सांगता नाही येणार आपल्याला, पण खूप लहान होती तेव्हा आणलेली आहे आणि जेव्हा घेतली ना तेव्हा तिच्या पायात अडकत होते, अशी होती. आता तिला खाऊन पिऊन मस्तपैकी बैलांसोबत फिरते, खाते, खूप छान आहे. आणि हिचा काय खुराक काय असतो? हिचा खुराक कडबा आहे, पावळ्या आहेत, गवत आहेत, पेंड आहे. जे बैलांना देतात ते खातात. हिचं असं काय नाही आहे का लाड की हेच पाहिजे ते पाहिजे. आम्ही हरभऱ्याचं, चण्याचं ते हे पण करतो, कुटून त्याचं ते पण घालतो, जसं घरामध्ये मिळेल तसं असं आहे. पण खूप छान आहे. म्हणजे ती आल्यापासून माझ्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये अनेक बदल असे घडलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या गोठ्यामध्ये आत्ता सध्या 2 बैल आहेत. त्या बैलांची नाव, एक भारत, एक मच्छिंद्र. ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि त्याच्या अगोदर पण होते, पण कसं आहे, गावा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपण सर्वसामान्य माणसं असतो, आपल्याला एवढा खुराक परवडत नाही त्यांना, आणि जी बैल पळतात त्यांनाच ठेवलं मजा आहे. आपली ही शेती आहे, ही शेती करण्यासाठी सुद्धा वेगळी बैल होती, आपण ती शेतीची बैल विकली. आता आपण हे शर्यतीची बैल आणि
याची शेती करण्यासाठी हे दोन्ही बैल आता कॉमन ठेवणार आहे.